अवघ्या काही तासात मान्सून दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होणार आहे। त्याचबरोबर बंगालच्या उपसागरातही काही भागात दाखल होण्याची शक्यता आहे आणि यानंतर अवघ्या 10 दिवसात केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। तर उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी ही दिलासादायक बातमी। अवघ्या काही तासात मान्सून दक्षिण अंदमानात दाखल होईल। तर मान्सूनची नेमकी वाटचाल कशी असेल पाहूयात। 48 तासात मान्सून दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। बावीस मे पर्यंत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र होण्याची शक्यता आहे। 24 मेच्या सुमारास बंगालच्या उपसागराच्या मध्यवर्ती भागांवर दबाव असेल। 31 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होईल। पंधरा जुलैपर्यंत मान्सून संपूर्ण देश व्यापण्याची शक्यता आहे। सरासरीपेक्षा जास्त म्हणजे 106% पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला।